नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चणा डाळीपासून एक मस्त असं चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. तर पहा, या ठिकाणी मी एक माठी चणा डाळ घेतली होती आणि 4-5 तास असं मस्त भिजत ठेवली होती. छान अशी भिजलेली आहे पहा डाळ. आता याला स्वच्छ धुवून घेते मी 2-3 पाण्याने. आणि पहा, एक कैरी घेतलेली आहे. तर आता साहित्य काय काय लागते ते पाहूया. कढीपत्ता, हिंग, हळद, मोहरी घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, साखर, मीठ आणि कोथिंबीर घेतली आहे पहा. आता कैरी मी स्वच्छ धुवून तिची अशी साल काढून घेते आणि हिला किसणीने बारीक अशी किसून घ्यायची आपल्याला पहा. एकदम असं मस्त चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. तर पहा, अशी मी हिला किसून घेते पूर्ण अशा पद्धतीने किसून घेतले पहा पूर्ण कैरी. आता डाळ काय करायची, डाळीचं सगळं पाणी गाळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ती सर्व डाळ काढून घ्यायची पहा. आणि पाणी न घालता आपल्याला थोडीशी अशी ओबडधोबड अशी डाळ वाटून घ्यायची. आता यामध्ये मिरच्या घालते मी. मिरच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. साखर आणि मीठ घालते यामध्ये आणि ह्याला ओबडधोबड अशी वाटून घ्यायची पाणी न घालता. पहा, अशा पद्धतीने वाटून घेतली. थोडीशी बारीक अशी थोडीशी तुटलेली अशी डाळ अशा पद्धतीने वाटून घेतली पहा. आता यामध्ये जी आपण किसलेली कैरी होती ती टाकून द्यायची यामध्ये आणि हिला मिक्स करून घेऊया आपण पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, या ठिकाणी मी 4 पळ्या तेल घेतलं होतं गरम करून. तेल असं छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी घातलेली आहे, हिंग घातलेलं आहे, कढीपत्ता घालते आणि हळद घालते त्यामध्ये. आणि कलर छान येतो पहा. आणि त्या ह्याच्यावर आपण टाकून द्यायची. पहा, आपला मस्त असा चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे. जेवताना तोंडी लावायला देखील घेऊ शकता. उन्हाळ्यात जेवणाला तोंडाला चव नसते जेवताना, तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ नक्की बनवू शकता. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा, अशा पद्धतीने आपला कैरी आणि चण्याच्या डाळीपासून मस्त असा चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे. आता वरून कोथिंबीर घालते याला आणि आपला पदार्थ तयार झालेला आहे पहा. तुम्ही असंच देखील खाऊ शकता, तोंडी लावायला जेवताना देखील घेऊ शकता. पहा, अशी अर्धी थोडीशी डाळ दिसत असेल तुम्हाला, थोडीशी बारीक थोडीशी. व्हिडिओ आवडल्यास तसेच तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.